मित्रांनो, आज आपण आलो आहोत म्हणजे नगर आणि संभाजीनगरच्या बॉर्डरवर असलेल्या कायगाव टोकाजवळ सिद्धेश्वर मंदिर या मंदिराचं या ठिकाणी आपण दृश्य पाहत आहोत. अतिशय भव्य काम केलेलं आहे आणि सुंदर असं दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर या ठिकाणी आपण जे मंदिर आहे हे 1700 वर्षापूर्वीपेक्षा अगोदरचं आहे. हे मंदिर म्हणजे या मंदिराचा संबंध हा ग्वालियर, दिल्ली आणि इंदोर या ठिकाणच्या राजघराण्याशी असावा असं वाटतं. कारण यामध्ये जे कोरीव काम केले आहे हे कोरीव कामं करून घेण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक असतील ते त्या दरबारामध्ये राहून त्यांनी आपल्या स्थानिक ठिकाणी मंदिरं बनवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असा मंदिराच्या या दगडावरती अतिशय सुंदर असे कोरीव काम या ठिकाणी आपण पाहू शकता. अतिशय बारीक बारीक या ठिकाणी कोरीव काम झालं आहे. अतिशय सुंदर आणि मनमोहक असं हे मंदिर आपण या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता. या ठिकाणी हे जे मंदिर आहे या मंदिराच्या दोन्ही बाजूने दोन मंदिर आहेत आणि मध्ये मुख्य मंदिर आहे. या मंदिरामध्ये अतिशय सुंदर असं सुबक असं कोरीव काम आणि वरच्या भागामध्ये जे आपण पाहतो त्यामध्ये जे भारवाहक प्रत्येक खांबावरती जे भारवाहक आहेत ते अगदी हे जे मंदिर आहे हे अगदी पेशवेकालीन मंदिरासारखं या ठिकाणचं त्याचं पूर्ण डिझाईन केलेलं आहे. आणि अतिशय सुंदर आणि दगडाने बनवलेलं हे मंदिर हे अनेक शतकं उलटून सुद्धा अगदी आपल्याला नवचे नवच दिसतं. आज आपण पाहतो की जे बांधकाम होतात ते बांधकाम अगदी काही क्षणामध्ये हे जमीनदोस्त होताना दिसतात. परंतु हे जे मंदिर आहे हे काही शतकं पलटून सुद्धा ते आज आपल्याला नव्याची या ठिकाणी नवा असल्याची आपल्याला या ठिकाणी जाणीव होते. म्हणून अशा आपल्या वैभवशाली इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत की आपले असे कलाकार होऊन गेले आणि त्यांनी सुबक अशा या मंदिराचे निर्माण केलेलं आहे. तर अशा या मंदिराचं या ठिकाणी आपण दृश्य पाहतो आहोत. चारही बाजूने अगदी दगडांची या मंदिराच्या चारही बाजूने केलेली आहे. या ठिकाणी जे भिंतीवरचे कोरीव कामं आहेत ते अतिशय सुंदर आहेत.
जे बांधकाम आहे हे अतिशय मजबूत आणि टिकाऊ राहावं यासाठी ह्या कारागिरांनी या ठिकाणी हे लोखंडाची अगदी पाथरा म्हणू आपण त्याला, या पाथरा या ठिकाणी टाकलेल्या आहेत. म्हणजे या मंदिराची जी मजबूती आहे ती काही शतको जरी पलटली असली तरी सुद्धा त्यावरती कोणत्याही प्रकारचा आघात होणार नाही याची दक्षता या कारागिरांनी घेतलेली आहे. आणि अतिशय मजबूत हे मंदिर किती शतक झाले तरी सुद्धा त्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक पडलेला नाही. यामध्ये अगदी पाणी सुद्धा येऊन गेलेलं असेल, महापुरामध्ये हे मंदिर बुडालेलं असेल तरी सुद्धा या मंदिरामध्ये कोणत्या प्रकारची नासधूस किंवा नुकसान झालेलं आपल्याला दिसत नाही.